प्रयोगामध्ये मला ती समोर मुलं जी आहे ती जी प्रतिसाद देत असत ना त्यावेळेला मी मुलांच्या प्रेमात पडलो. अभिनय आणि नाट्यसंस्कार यामधला मूळ डिफरन्स काय आहे? आत्ताच्या जनरेशनला थोडंसं तुम्ही जसं म्हणता की हे रील्स बनवणं किंवा दूरदर्शन आणि ह्याच्याकडे ओढ असणं हे जास्त जाणवतं. पुण्यातल्या लोकांना बालनाट्यच कळत नाही आणि एक पुणेकर म्हणून मला तो लागला. त्याच ठिकाणी मी प्रतिज्ञा घेतली की मी एक दिवस असं दाखवीन की पुण्याची मी आदर्श असेल. वा. आवाज कसा तयार होतो इथपासून गोष्टी आम्ही सांगतो, परंतु आवाजच कसा तयार होतो त्याचं महत्व हवेशी आहे हे तर कुणीच सांगत नाही. म्हणजे मग बाई म्हणजे आता संमेलनामध्ये नाटक बसवायचं आणि त्याच्यात स्त्री रोल करायचा म्हणजे मी नाही करणार. आणि आमच्या वर्ग शिक्षकांनाही ओळखून आले म्हणे हा कोण आहे राजकारणी म्हणे. तेव्हा आपल्या वर्गातला पारखी आहे म्हणे. सुबोध आणि अश्विनी जोशी म्हणून त्याच्यावर काम करत होते. दोघांनी वड्याला हात लावला नाही. बर. 2 दिवसावर स्पर्धा आली. आम्ही नाही खाणार सर. सूरज 3री 4थीत असताना जो आला त्याला ते एवढं आवडलं की तो दरवर्षी तो येत राहायचा आणि येत राहिल्यामुळे ते कसं तो घडत गेला बघा. टीव्हीवरती एकदा झाल्यानंतर मग तो नाटकात बघायला लोक जास्त जातात. हे नाटकावर सुद्धा असा उलटा वाईट परिणाम झालाय की कोणी टीव्ही स्टार आहे का तर आम्ही नाटक घेतो. आपले मार्क्सवादी पालक ना मार्क पाहिजेत. नाटकात घेतलं मुलाला तर आमच्या मुलाला काढून टाका कारण त्याचं अभ्यासात दुर्लक्ष होईल. अरे बापरे. मराठी रंगभूमी कधीही संपणार नाही. नमस्कार. रोलिंग स्कोपच्या विचार 360 सेगमेंटमध्ये मी निनाद देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज आहे 27 मार्च, अर्थातच जागतिक रंगभूमी दिवस. या दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. मंडळी, आजच्या या दिवशी आपल्या स्टुडिओमध्ये एक खास पाहुणा उपस्थित आहे. अर्थातच नकलाकार, कलाकार, दिग्दर्शक, लेखक, निर्माते, बालनाट्य प्रशिक्षक आणि नाट्यसंस्कार कला अकादमीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री प्रकाश पारखी सर, आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप मी स्वागत करतो. नमस्कार. आणि जागतिक रंगभूमी दिनाच्या तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. येस. सरांसाठी आज आपल्याकडे गिफ्टिंग पार्टनर आहे आणि आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे तो जो गिफ्टिंग पार्टनर आहे ज्याचं नाव आहे स्वप्नील जोशी. इको रिगेन या नावाने त्याची संस्था आहे आणि तो जुन्या जीन्सपासनं वेगळे वेगळे प्रोडक्ट्स जसं की बॅग्स बनवतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवतो आणि तो आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की तो सरांचाच एक माजी विद्यार्थी आहे आणि त्याच्या हस्तेच आज आपण सरांना गिफ्ट देणार आहोत. सो मी त्याला आमंत्रित करतो की तू ये आणि सरांना गिफ्ट दे. इको रिगेन ही कंपनी वेगळ्या वेगळ्या बॅग्स बनवते, कस्टमाइज बॅग्ससुद्धा बनवते. त्यामुळे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. गिटारच्या बॅग्स असू देत, सॅक्स असू देत, लॅपटॉप बॅग असू देत, अशा वेगळ्या वेगळ्या बॅग्स ते तयार करतात. आता वळूयात आपण गप्पांकडे. सर, परत एकदा तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर, सुरुवात करताना मला तुमच्या लहानपणापासून सुरुवात करायला आवडेल की नाटकाची किंवा या क्षेत्राची आवड नक्की कशी निर्माण झाली? माझं बालपण खरं म्हणजे खूप समृद्ध होतं या दृष्टीने. माझे वडील विनायक बाळकृष्ण पारखी हे भोरला मेळे काढत असत. पूर्वी मेळा म्हणून जो प्रकार होता तर ते चांगले हार्मोनियम वादक होते. बरं. आमच्याकडे हार्मोनियम पण आहे, त्यांची अजून आठवण ठेवलेली आहे मी. अरे वा. आणि ते माझ्याकडून त्यांनी म्हणजे माझं जे पहिलं पदार्पण झालं लहानपणी, इयत्ता 2रीत असताना त्यांनी नाट्यछटाच लिहिली. आणि ती मला करायला लावली सादर. क्या बात आहे. म्हणजे खरं माझी सुरुवात जी झाली ना ती नाट्यछटेनेच झाली. हे खरं नंतर मी काही वर्षे विसरलो होतो. स्पर्धा खूप उशिरा सुरुवात केल्या त्या मनाने. तर ती नाट्यछटा मी सादर केली. सरस्वती मंदिर शाळा आमची, त्या गॅदरिंगमध्ये सादर केली. आणि संबंध ह्याच्यामध्ये एक छोटा मुलगा इतका छान 3 मिनिटं बोलतोय आणि नकटं व्हावं पण दाकटं होऊ नये अशा प्रकारचं नाव होती नाट्यछटेचं. आणि त्यामुळे काय होतं की त्या वयामध्ये आपलं कौतुक होतंय. हे मुलाला केव्हाही आवडतं, छोट्या मुलाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आपण केलं पाहिजे. माडेवाले कॉलनीमध्ये एक मोठा गणेशोत्सव व्हायचा आणि तिथं सदानंद जोशींचा कार्यक्रम ठेवला होता. अरे वा. आणि सदानंद जोशी त्यावेळेला नकला करायचे. ते कशा नकला करायचे तर वेगवेगळे व्यक्ती स्वतः पोशाख घालून यायचं. म्हणजे नेहरू म्हणलं की नेहरूंचा पोशाख घालून प्रेक्षकातनं एंट्री यायची. वा. आणि ते नेहरू येऊन वर भाषण करायचे वरती येऊन. मग
आचार्य सगळ्यात त्यांचं शेवटी आचार्यात्रे असायचं आणि तेच शेवटी त्यांनी मग एकपात्री मी यात्रे बोलतोय म्हणून त्याचे प्रयोग केले. पण आता मग हे ड्रेस चेंज करत असताना मध्ये काहीतरी वेळ लागायचा, कारण नेहरूंना सानेगुरुजी व्हायचं. त्या चेंज करत असताना प्रेक्षकांनी काय करायचं, त्यांच्याबरोबर एक जण त्यांचा साथीदार होता आणि तो मग मध्ये ताबा घ्यायचा माईकचा आणि मग तो वेगवेगळे आवाज काढायचा, किंवा आगगाडीचे आवाज, आगगाडी टांगा पशुपक्ष्यांचे आवाज, टाळ्यांचे आवाज, असे खूप व्हरायटी करायचा. तर त्यांनी तर मी फार प्रभावित झालो आणि मी ठरवलं की हे आपल्याला आवाज काढता आले पाहिजेत आणि घरीच त्याचा सराव केला. आणि 65 साली शाळेत असतानाच एक पात्री नकलानगरी कार्यक्रम हा 15 पैसे तिकीट लावून इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये केला. बापरे. तेव्हा एवढी नकलांची माझी हे होती की मुलं 15 पैसे तिकीट देऊन माझ्या कार्यक्रमाला आली. आणि संरक्षण निधी हा एक उद्देश होताच त्याच्यामध्ये, की मला ते कायम असं वाटायचं की आपण देशाकरता काहीतरी करावं. म्हणजे 2 कार्यक्रम पहिले असेच झाले की मी संरक्षण निधीकरता केले. ओके. मग बाई म्हणजे आता संमेलनामध्ये नाटक बसवायचं आणि त्याच्यात स्त्री रोल करायचा आहे. म्हणजे मी नाही करणार. ललिता गुप्तेच आमच्या बाई होते आणि ते म्हणले की राजकन्याची सावली हरवली म्हणून मतकरींचं नाटक होतं आणि त्याच्यात राजकन्या करायची. मी नाही करणार, मी घरे. ते म्हणले आईला घेऊन ये तुझ्या पण पालकांना वेळ. म्हणजे असं का करतो म्हणे, अहो म्हणजे ते मुलं चिडवतात ना नंतर. काय असतं, मुलं फार टार्गेट असतात. मुलीचा रोल केला ना की त्याला ते त्या बाई मात्र खूप कडत आहे. म्हणजे कोण चिडवतं मला सांग, त्याला मी फोडून काढली म्हणजे काय, तेव्हा फोडायची परवानगी होती. आणि मग मी तो केला आणि आमच्या वर्ग शिक्षकांनाही ओळखून आले. म्हणे हा कोण आहे राजकन्या म्हणे, तेव्हा आपल्या वर्गातला पारखी आहे म्हणे. पण त्यातनंच साधारण आता कल्पना आली की तुमच्या वयाची 75 वर्ष सुद्धा कशी गेली असतील ते मगाशी मी उल्लेख करायला विसरलो. पण बरेचसे लोक 75 वर्षाचा चिरतरुण असं सुद्धा प्रकाश पारखी सरांचा उल्लेख करतात, कारण की जिथे जातील तिथे त्यांचा भरघोस उत्साह असतो आणि त्यांच्या उत्साहामुळेच बऱ्याच लोकांना ऊर्जा पण मिळते. तर सर तेच मी म्हणत होतो की तुमचं बालपण आणि ओव्हरऑल तो काळच इतका समृद्ध होता, त्यातनं तुमची 75 वर्ष कशी गेली असतील हे खरंच लक्षात येतं. पण आता मला आत्ताच्या काळाकडे यायला परत आवडेल की त्यावेळेचे प्रकाश पारखी नकलाकार आपण म्हणू शकतो, ते नाट्यसंस्कार हा प्रवास कुठेतरी घडला आणि नंतर तुम्ही नाट्यसंस्कारला सुरुवात केली. आता त्याला सुद्धा 50 वर्षाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. तर नाट्यसंस्कार कला अकादमी सुरू करावी हे तुम्हाला कुठल्या वयात वाटलं आणि ती नेमकी का सुरू झाली? हां, तर नकलानगरीचं असं झालं की ते नकलानगरीचं लोकप्रियता म्हणजे नकलाकार म्हणून मी खूप गाजलो वगैरे. आणि तो बघून मला आराधना नाट्यसंघातनं आमंत्रण आलं की आमचं एक बालनाट्य आहे, त्याच्यातलं प्रमुख भूमिका करणार का म्हणून. आम्ही आपले खोळोबा खोळोबा चित्रम खानोलकरांचं हे नाटक आहे. 3 अंकी नाटक त्यावेळेचं. बालनाट्य 3 अंकी बालनाट्य. चित्रम खानोलकर म्हणजे आरती प्रभू, भरपूर गाणी. त्यावेळेचे सगळ्यात उत्कृष्ट संगीतकार विश्वनाथ ओक ज्यांचा आपली आवड कार्यक्रम खूप गाजला. त्यानंतर त्यांनी या सगळ्या ह्याला चाली दिल्या होत्या. ते रेकॉर्डिंग केलेलं. रोहिणी ओकचा भाऊ ओक होता, तो त्यांनी सगळं ध्वनिसंकलन करून ते वाजवायचं ती गाणी. त्या गाण्यावरती मी नाच करायचा त्या नाटकामध्ये. कुरूप मुलावरती होती, त्यामुळेच मला तो रोल मिळाला. हे आपण काही हिरो नाही, ते कुरूप मुलाचं असं त्याच्यावर ते हे होतं आणि त्याला जादूचा आरसा मिळतो आणि एकदम मग तो सुंदर होतो वगैरे. तर त्या मुलाच्या ह्याच्यावरती मग ती गाणी आणि हे, तर त्याचे त्या काळा मी तो प्रयोग केला आणि मला वाटते 73चा असेल तो, 73 किंवा 74चा काळ असेल. आणि ते प्रयोग भरतनाट्य मंदिरमध्ये पहिला प्रयोग हाऊसफुल झाला, कारण असं काहीतरी मदती करता होता शाळेच्या म्हणून तो हाऊसफुल झाला. आणि तो हाऊसफुल झाल्यामुळे पुढं सगळे प्रयोग फुल गेले. एक बालगंधर्वला झाला आणि इतर असे 5 प्रयोग झाले. आणि त्या 5 प्रयोगामध्ये मला ती समोर मुलं जी आहे ती जी प्रतिसाद देत असत ना, त्यावेळेला मी मुलांच्या प्रेमात पडलो. एक बालनाट्य महोत्सव होता आणि त्या महोत्सवामध्ये पुण्याची नाटकं, मुंबईची नाटकं, नागपूरची नाटकं, सगळी नाटकं झाली. पुण्यातली ताऱ्यांचं वगैरे चांगलं झालं, ताऱ्यांचं सगळं. तर मी त्या संस्थेचं नाव नाही घेत, काय बदनामी नाही करायची, पण त्या संस्थेने नाटक सादर केलं आणि ते त्याच्यावर तुफान टीका झाली. आणि सगळे म्हणले की हे अशीच असतात पुण्याची नाटकं, पुण्यातल्या लोकांना बालनाट्यच कळत नाही. आणि एक पुणेकर म्हणून मला तो लागलं. आणि खरं त्याच ठिकाणी मी प्रतिज्ञा घेतली की मी एक दिवस असं दाखवीन की पुण्याची बालरंगभूमी आदर्श असेल. आणि योगायोगाने आता
1917 साली संबंध महाराष्ट्रातले रंगभूमी करणारे लोक एकत्र जमले, बालरंगभूमी परिषदेची स्थापना झाली. तर ते पुण्यात आहे म्हणून सभेचा अध्यक्ष मी झालो होतो, पण सगळ्यांनी सांगितले की तुम्हीच अध्यक्ष व्हायचं. असं ते 1978 साली नाट्यसंस्कारची स्थापना सुरुवात झाली. वा वा. आणि त्याच नाट्यसंस्कार कला अकादमीची आता 50 वर्षांकडे यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे हे सांगताना पण खूप आनंद होतोय. आणि बरं, नुसतंच असं नाही की 50 वर्षांकडे वाटचाल सुरू आहे, तर नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, योगेश सोमण, शिवानी रांगोळे, शिवराज वायचळ इथपर्यंत आणि अशी अनेक नावं आहेत मराठी इंडस्ट्रीमधली जे की प्रकाश पारखी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेत आणि आज आहेत त्या स्तरावर आपल्याला दिसतात. सर, ही सगळी मंडळी जेव्हा नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये तुमचं मार्गदर्शन घेत होती, तर यांच्या प्रत्येकाच्या आठवणीतले काही किस्से आहेत का? जसं आता आपण सुबोध भावे म्हणूयात. हो, सुबोध भावेचा एक खूप छान किस्सा आहे. आमच्याकडे होतं की माझे गुरु बालबा केळकर, त्यांची एक एकांकिका झेबून निसाचे स्वप्न, म्हणजे औरंगजेबाची मुलगी. तर त्यात सुबोध रोल करत होता आणि स्पर्धा होती काय ते, त्या स्पर्धेमध्ये ती आम्ही बसवली होती ती एकांकिका. आणि त्या काळामध्ये आमच्याच एकाचं लग्न ठरलं होतं आणि त्याचा साखरपुडा होता. आणि साखरपुड्यानिमित्त त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं, रिसेप्शनसारखं होतं. आणि बटाट्या वड्याचा मेनू होता. तर माझा वीक पॉईंट आहे, म्हणजे मला सगळ्या लोकांना चिडत होतं, कारण इंडस्ट्रीज असल्यामुळे खरं मी सांगताना सांगतो की तेलकट पदार्थांपासून दूर राहा, आपल्या स्वरयंत्राला काळजी घ्यायची असेल तर. पण मला बटाटे वडे खूप आवडतात. तिथं आम्ही बरं, या दोघांनी आम्ही आग्रह केला. सुबोध आणि अश्विनी जोशी म्हणून त्याच्यावर काम करत होती. दोघांनी वड्याला हात लावला नाही. बरं. आणि 2 दिवसावर स्पर्धा आली. आम्ही नाही खाणार सर, तुम्ही म्हणता ना तेलकट खायचं नाही. तर मला असं म्हणजे सुबोधचं असं उलटक होतं वाटतं की विद्यार्थ्यांनी मला खरं ह्यांच्याकडनं आपण शिकावं संयम. आम्ही एवढे गुरु असून आमचा संयम नाहीये, वडे खातोय. पण त्यांनी नाही म्हणजे नाही वड्याला हात लावला. नक्की सर, याच्याबरोबर म्हणजे मला आता सांगायला खूप आवडेल ही गोष्ट की आमचं रोलिंग स्कोप जे चॅनल आहे त्याच्यामध्ये तुमचे हे माजी विद्यार्थी जवळपास सगळे लोक येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा भरभरून तुमच्याबद्दल बोललेत. एवढ्यातच आमच्या इथे शिवानी रांगोळे किंवा सूरज पारसनीस ही लोक सुद्धा आली होती. सूरज पारसनीस बद्दल तुम्ही काही सांगू शकता? सूरजचे तर खूपच आहे, म्हणजे सूरज अगदी, म्हणजे मी नेहमी उदाहरण म्हणून सूरजचं देतो की सूरज 3री-4थीत असताना जो आला त्याला ते एवढं आवडलं की तो दरवर्षी तो येत राहायचा. आणि येत राहिल्यामुळे ते कसं तो घडत गेला बघा. पण मला त्याच्याकडे दिग्दर्शनाचं त्याच्याकडे कौशल्य आहे मला जाणवलं. आणि वी वॉन्ट चार्ली नावाचा नाटक आम्ही बसवायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी चार्ली करायचं, पण त्याचं दिग्दर्शन मी सूरजवर सोपवलं. अरे वा. तर सूरज म्हणा सर मी कसं नाही, म्हणलं तूच दिग्दर्शन करायचं. कारण मी आतापर्यंत मी असं केलं की माझ्या विद्यार्थ्यांनीच ते सगळं केलं पाहिजे. लेखन सुद्धा त्यांनीच केलं पाहिजे, दिग्दर्शन त्यांनीच केलं पाहिजे. सगळ्या जबाबदारी त्यांच्यावर टाकल्यानंतर ते त्यांच्या लक्षात येतं की काय असते ती जबाबदारी आणि त्याच्यातनं ते घडतात. बरोबर. सोनाली कुलकर्णीची पण सांगता येईल. सोनाली कुलकर्णी स्वतः सायकलवरती आली होती चौकशीला की मला हा शिबिर लावायचं आहे इंग्लिश स्कूल टिळक रोडला. आणि तिने ते पूर्ण केलं शिबिर 15 दिवसाचं. आणि जादूची पेटी नावाचं नाटक आम्ही समारोपाला घेतलं, ज्याच्यात योगेश सोमण पण काम करत होता आणि ती पण काम करत होती. तिने TV निवेदिकेचं काम केलं आणि आम्ही त्यावेळेला त्याच्यात आम्ही परत परीक्षक बोलून त्या मुलांना बक्षिसं द्यायचो. त्यात सोनालीला पहिलं बक्षीस मिळालं होतं. वा वा. सर, मगाशी तुम्ही नाट्यछटेचा उल्लेख केला आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आता गेली 35 वर्ष नाट्यछटा स्पर्धा आयोजित करते. पण बऱ्याच वेळेला नाट्यछटा आणि एकपात्री यामध्ये लोकांचं खूप कन्फ्युजन होतं. तर आम्हाला थोडक्यात या दोघांमधला फरक सांगाल का? मी मुलांना आता असं सांगतो की 4 प्रकार आहेत आणि हे 4 प्रकार तुम्ही करून बघा. त्यामध्ये एक आहे कथाकथन, जो पारंपरिक आहे की तुम्ही जर नाट्यशास्त्र चांगलं शिकलात तर तुम्ही चांगली कथा सांगू शकाल. एक संबंध करिअर करू शकता कथाकथन, फक्त कथाकथन. कारण मी एकदा ते करून थांबलोय, पण जादूचं घर कोणी बोलाल तेवढं जादूचं घरच करतो, बाकी काय नाही. दुसरं आहे एकपात्री. नकोच ना तुम्हाला बाकीच्या तुम्हाला कोणी नाटकात घेत नाही, तुम्ही एकटाच नाटक करा, एकपात्री नाटक करा, ते तुम्ही करू शकाल. आणि तिसरं आहे स्वगत. तर स्वगताचा थोडासा लोकप्रिय नाहीये प्रकार, पूर्वी लोकप्रिय होता परंतु आता. आणि स्वगत सादर करताना अडचण ही येते की ते नाटक लोकांना माहिती असायला पाहिजे. तर उगाच घर देतं का घर असं म्हणायला लागल्यानंतर लोकांना काही कळणार नाही. मग ते नाट्यसम्राटची बॅकग्राऊंड सांगा, त्यापेक्षा स्वगत जाऊन द्या. पण चौथा प्रकार आहे नाट्यछटा.
तर मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की एक मुलगा आहे, अभ्यास करतोय आणि आई त्याला हे करते, जरा दळण टाक रे, तर म्हणून नाही मला खूप अभ्यास दिला आहे, मला नाही वेळ होणार वगैरे. मुलं खाली क्रिकेट खेळतात, त्याला बोलवत आहेत. तर हा ही एक झाली कथा. पण ही जर एकपात्री करायची असेल तर भांड्या अरे तेवढं दळण टाका, ए नाही गाई मला अभ्यास खूप दिलाय. ए भांड्या ए काय रे खांड्या, ए चाल ना क्रिकेट खेळायला. ए नाही रे बाबा मला अभ्यास दिलाय, सरच माझी विकेट घेतील नाही तर. एक पात्री भित्रा राजपुत्र एका शाळेमध्ये नकला करायला बोलवलं त्या काळामध्ये. मी मोठ्यांसाठी नकला नगदी करत होतो. मुलांना काय किती दाखवणार ना नकला, किती आवाज काढणार. त्या माझ्या जादूचं घर नव्हतं. नवीन मराठी शाळेतच बोलवलं मला. पण आता त्यांना काहीतरी गोष्ट सांगावी. काय गोष्ट सांगावी तर माझं भित्रा राजपुत्र नावाची नाटिका आहे. ती नाटिका एका प्रकाशकाने प्रकाशित केली आणि नंतर त्याने प्रकाशन व्यवसाय बंद केला. त्याला काही जमलं नाही. मोठे साहित्यिक आहेत, दत्ता डोळ नाव सांगतो. तर त्याने म्हणजे 200 पुस्तकं शिल्लक आहेत, हे तूच विकत घे, नाहीतर मी काय करणार ही पुस्तक. 2 रुपये किंमत होती. त्यांनी मला प्रोडक्शन कॉस्टनी 80 पैशांनी मला ती दिली. माझीच पुस्तकं 80 पैशांनी मी विकत घेतली 200. काय खपवायचा काय अनुभव नाही, काही हे नाही, कसं काय खपवायचं. म्हणजे ही गोष्ट सांगूया मुलांना आणि विचारूया की पुस्तक हवं आहे का मग. म्हणजे ही नाटक आहे, याची गोष्ट नाही. गोष्टीचं आपण नाटक करतो, परत नाटकाची गोष्ट कशाला सांगायची, आपण नाटकच करूया. त्यातला विदूषकचा पोशाख केला, मेकअप केला आणि विदूषक ती गोष्ट सांगतोय. मग त्यात आघाडीतनं नकलाही आणल्या, कारण त्यांना नकला पाहिजे होत्या. आघाडीत बसून आपण ठणठणपूर संस्थांना जाऊया. मग ठणठणपूर संस्थांना ते बघा महाराज येत आहेत, शिपाई ललकार देतो की विदूषकच ललकार देणार, राजासारखा येणार. असं ते एकपात्री विदूषकाच्या पोशाखामध्ये ते केलं. त्याच्यामध्ये गाणं आहे, नाच आहे, मारामारी आहे. एकट्याने दाखवली मारामारी त्या सगळ्या याची. ते मुलांना एवढं आवडलं प्रचंड. आवडलं का म्हणे, हो. मग ह्या नाटकाचं पुस्तक आहे, हे वाचायला आवडेल का. हो. आता काय मुलांचं सामुदायिक हे असतं, सगळ्याला हो म्हणायचं असतं. मग हे पुस्तक विकत घ्यायला आवडेल का. हो. म्हणजे हे 2 रुपयाचं पुस्तक आहे, तुम्हाला 1 रुपयाला देईन मी 5च पुस्तकं नेली ती. कोणाकोणाला हवे सगळ्यांनी हातवर केले. त्यांच्या खिशात काही पैसे नव्हते. म्हणजे बघा उद्या आईबाबांकडे हट्ट करायचं नाही, कारण परत आईबाबांच्या तक्रारी यायच्यात, मुलांना काहीतरी पैसे करायला लावतात म्हणून. ज्यांना आईबाबा खुशीने देतील त्याने 1 रुपया उद्या आणायचा आणि पुस्तक घ्यायचं. हे मुख्याध्यापक पण चांगले होते, काळे सर म्हणून मुख्याध्यापक होते. ते म्हणजे सर उद्या एक 100 पुस्तकं माझ्या ऑफिसमध्ये नेऊन द्या, तुम्ही काही थांबू नका, मी तुम्हाला नंतर हिशोब देईन. म्हणजे काय ठीक आहे. 100 पुस्तकं दिली आणि मी माझ्या कामाला गेलो. 2-3 तासांनी घरी आलो होतो. कुलुपाला चिठ्ठी होती, 100 पुस्तकं संपली, अजून 100 पुस्तकं आली. क्या बात आहे. पहिल्या प्रयोगात 200 पुस्तकं संपली. तिथं मी प्रकाशक झालो. स्वगत काय अभ्यास आहे का काय दिलाय. तिकडे आई हाका मारतीये दळण टाक म्हणून. मुलं क्रिकेट खेळायला बोलवतात. असं वाटतं फेकून द्यावी ही पुस्तकं वह्या आणि जावं क्रिकेट खेळायला. पण मग आठवतो गणितातल्या सरांचा चेहरा. स्वगत नाट्यछटा. काय गाई कशाला हाका मारतेस, काय दळण. अगं नाही मला अभ्यास करतोय मी, मला नाही दळण टाकायला जमणार. काय रे क्रिकेट आत्ता खेळायला. अरे माझा अभ्यास राहिला, मला सर शिक्षा करतील, माझीच विकेट घेतील. नाही मी नाही येणार क्रिकेट खेळायला. नाट्यछटा. अरे वा. हे सध्या तयार ठेवलेलं आहे मी. फारच सुंदर सर, अगदी थोडक्यात. पण 4ही तुम्हाला कळतं. एकच प्रसंग आहे हा, 4ही माध्यमातून कसा लिहिला जातो, लिहिला जाईल. बरोबर सर, फारच सुंदर. असंच सर अजून एक फरक मग तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आजकाल नाटकांचं स्वरूप पण खूप वाढलेलं आहे. मग कॉलेजमधली असू दे, महाविद्यालयीन वगैरे, तर त्याच्यामध्ये एकांकिका किंवा लघु पहिले असतात, मग एकांकिका असतात, मग दीर्घांक असतात, 2 अंकी असतात. तर ह्यात सुद्धा कुठेतरी दीर्घांक आणि एकांकिकेमध्ये पण लोकांची गल्लत होते. तर त्याचं पण विश्लेषण जर का थोडक्यात द्यायचं झालं तर ते कसं द्याल. काही काय असतं, ते जे विषय असतात तर त्या विषयानुरूप, म्हणजे आता आपण बालबा केळकर तर 10 मिनिटाचंच केलंय. बरोबर. तेही लोकांना पहिल्यांदा अवघड वाटत होतं की 10 मिनिटात कसं काय करायचं. पण एखादा स्किट म्हणतो आपण त्याला, तर तसं एका 10 मिनिटात ते नाटुकलं होऊ शकतं. 10 मिनिटात तो विषय संपूर्ण. नाट्यछटा तर 3च मिनिटं आहे. 3 मिनिटापर्यंत संपूर्ण तुम्हाला जाऊन एखादा काहीतरी धक्का पण मिळतो तुम्हाला की अरे बापरे असं आहे का. म्हणजे शेवट सुद्धा नाट्यछटाचा शेवट फार महत्वाचा असतो की तो धक्का तंत्र असतं की तो करता करता एकदम वेगळं हे होतं, ट्विस्ट असतो. तसं म्हणजे 3 मिनिटाचं पण करता येतं, 10 मिनिटाचं पण करता येतं. एकांकिका ही आता खूप लोकप्रिय आहे की अर्धा तासाचा स्पॅन असतो लोकांना. आणि पूर्वी अंक असायचे,
2 अंकी 3 अंकी पूर्वी 5 अंकी नाटकं असायची जी रात्रभर चालायची. पण जसजसं कमी होत गेलं तर आता 2 अंकी नाटकावर आले, मग एकांकिका लोकप्रिय झाल्या की पटकन तो नाट्यानंद घेता आला पाहिजे. विषय छोटा असतो काही वेळा, त्याचं 2 अंकीचं केलं तर ते पसरट होतं, पाणी घातल्यासारखं होतं दुधामध्ये. तर त्या विषयानुरूप तो आवाका काही वेळा असा असतो की तो एकांकिकेत नाही मावत आणि 2 अंकीला फार मोठा होईल, त्याला दीर्घांक करतात. मग की तो विषय तर तो मांडला गेला पाहिजे आणि तो एकांकिकाच नाही पुरत. तेवढा तो प्रेक्षकांना तो विषय तिथपर्यंत पोहोचण्याकरता एकांकिकेत जर नाही बसला तो दीर्घांक असतो. 50 मिनिटापर्यंत एकांकिका सांगतात 30 ते 40 मिनिटाची असते, पण हा 50 मिनिटं किंवा 1 तासाचा सुद्धा दीर्घांक असतो. बरोबर. आणि मग 2 अंकी मग ते वेगळंच हे आहे. म्हणजे योगेश सोमणांनी बऱ्याच वेळा ते प्रयोग केले की एकांकिकेचं नाटक करण्याचं. सगळेच प्रयोग यशस्वी झाले असं नाही, कारण तो एकांकिकाचाच जन्म होता. 2 अंकीला स्वतंत्रच तुम्हाला ते मांडणी करावी लागते. त्यामुळे त्याचा विषय आणि तो विषय लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा आहे याच्यावर हे लेखकाला ते बेतावं लागतं. ओके, बरोबर बरोबर. सर 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये आजपर्यंत घडलेत. तर आधीची जनरेशन, त्या काळात शिकलेली मुलं वर्सेस आजची जनरेशन, याच्यामध्ये तुम्हाला नेमका किंवा मूळ असा फरक काही जाणवतो का, आणि तो असेल तर तो काय आहे फरक? आत्ताच्या जनरेशनला थोडंसं तुम्ही जसं म्हणता की हे रील्स बनवणं किंवा दूरदर्शन आणि ह्याच्याकडे ओढ असणं हे जास्त जाणवतं. पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जी नाटकाची गोडी होती की जी अजूनही आहे, म्हणजे अजूनही सुबोधला असं वाटतं की एवढे सिनेमे केल्यानंतर नाटकामध्ये एक प्रयोग करावा. एक मध्ये संबंध त्यांनी नाटकाचं काही 50 एक प्रयोग केले, एका आसरूंची झाली फुले सारखेचे. तर हे जे आहे ते आत्ताच्या पिढीमध्ये एवढं जाणवत नाही. ह्याचा परिणाम असेल, माध्यमाचा परिणाम असेल की दूरदर्शनवरती जास्त लोकप्रियता मिळते, चित्रपटामध्ये जास्त लोकप्रियता मिळते. नाटकामध्ये काय एक प्रयोगाने फक्त हजारच लोकांपर्यंत आपण पोहोचतो. ते सगळे ठिकाणी प्रयोग करायचे तेव्हा संबंध महाराष्ट्रात लोकप्रियता मिळणार. ही जी प्रसिद्धीच्या ह्याचा जो आहे तो थोडासा परिणाम आहे, तो फरक आहे महत्त्वाचा. की आज TV वरती एकदा झाल्यानंतर मग तो नाटकात बघायला लोक जास्त जातात. हे नाटकावर सुद्धा असा उलटा वाईट परिणाम झालाय की कोणी TV स्टार आहे का तर आम्ही नाटक घेतो. आणि आधी बहुतेक हेच उलट होतं की नाटकात तो असेल तर मग तो TV मध्ये जात असतो, चित्रपटात किंवा TV मध्ये हे करायचं की अरे वा, म्हणजे त्या लोकांना उचललं जायचं. निळू फुले खूप याच्यामध्ये गाजले नाटकामध्ये, तेव्हा मग पिक्चर आणि अरे वा नाटकात गाजतोय बरं का, मग याला उचललं पाहिजे, मग त्यांना चित्रपट मिळाला. बरोबर आहे. असं ते उलट होत होतं. पुढे आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की अभिनय आणि नाट्यसंस्कार यामधला मूळ डिफरन्स काय आहे? भरत मुनींनी 4 प्रकारचे अभिनय सांगितले: वाचिक, अंगिक, आहार्य आणि सात्विक. हे भरत मुनींनी सांगितलेले आहेत अभिनयाचे प्रकार. बरोबर. तर वाचिक म्हणजे वाचा, अंगिक म्हणजे शरीराची हालचाल, सात्विक म्हणजे एकदम की तुम्हाला संताप की तसं तो त्याच्या शरीरावर तो परिणाम होतो. म्हणजे ते हे जे म्हणतात की बुवा संस्कार म्हणजे काय नेमके, तर त्या ह्याच्यापर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात. सात्विक हा अभिनय सगळ्यात शेवटचा आहे. आहार्य म्हणजे आम्ही जे सांगे रंगभूषा वेशभूषा. आहार्य म्हणजे की तुम्ही काय काय भिकारी म्हणणे की तुम्ही कपडे फाटकेच घातले पाहिजे तर तुम्हाला तो भिकारी वाटेल. आंधळा म्हणणे की तुम्हाला ते डोळे मिटले पाहिजेत किंवा तसं चाचपडत अंगिक अभिनय केला पाहिजे. तर हे त्या अभिनयाचे प्रकार आहेतच, परंतु हे प्रकार शिकवत असताना याला व्यक्तिमत्व विकासाचं कसं महत्त्व आहे, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग आहे, हा संस्कार आम्ही जास्त महत्त्वाचा मानतो. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही पालकांना सांगतो की त्याला जर हिरो व्हायचं असेल तर आम्ही त्याची काही खात्री देऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल की सरांनी सोबत भावे आहेत, सोनाली कुलकर्णी आहेत, आपली पण मुलगा सोबत भावे आहे सोनाली कुलकर्णी, तर अशा भ्रमात राहू नका. त्याला काय येतं आहे ते पाहू नये, आम्ही पण बघतो, कारण आपण त्याला ही संधी देतोय. असं म्हणतात की अभिनय शिकून येत नाही, उपजत असावा लागतो, असं खूप लोकांचं म्हणणं आहे. पण मी म्हणेल ठीक आहे, आम्हाला शिकवता येत नाही पण शिकता येतोय ना, ती शिकण्याची संधी आम्ही देतो. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आमचे खेळ आहेत, त्याच्यामध्ये नाट्य खेळ आहेत किंवा आवाज कसा तयार होतो इथपासून गोष्टी आम्ही सांगतो.
परंतु आवाजच कसा तयार होतो त्याचं महत्व हवेशी आहे हे तर कुणीच सांगत नाही. म्हणजे मी बऱ्याच लोकांना विचारतो की बा लाख लाख रुपये फी भरली आणि मी शिकून आलो, आता आम्हाला तुमच्याकडे काय शिकवणार आहे, मला सांगा आवाज कसा तयार होतो. ते आम्हाला काही सांगितलं नाही. मग ते तर महत्वाचं आहे ना, हेच मुळात नाट्यसंस्कार आहेत. हेच मुळात नाट्यसंस्कार आहेत की आवाज आपला कसा तयार होतो. आपलं आरोग्य पण त्याच्यावर अवलंबून आहे. आपण ओम म्हणल्यानंतर ओंकारामुळे तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे, तेव्हा ओंकारामुळे तुमचा आवाज चांगला होणार आहे. आणि मग तुम्ही अभिनय करणं ती फार लांबची गोष्ट आहे. त्या आवाजाचा उपयोग करून आवाजाचे 4 गुणधर्म तुम्ही वापरणार आहात की व्हॉल्यूम असेल, पिच असेल, टेम्पो असेल, इंग्लिशमध्ये सांगितलं तर क्वालिटी आहे. पण ते आवाजाची क्वालिटी आहे, त्या क्वालिटीचा उपयोग तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला होणार आहे ना. बरोबर बरोबर. तुम्हाला एखाद्याला महत्वाचं काही सांगायचं आहे गोष्टी, तुम्ही जे अभ्यासाचं उत्तर वर्गात सांगायचं आहे तुम्हाला, ते तुम्हाला चांगलं सांगता आलं पाहिजे ना. हा संस्कार आहे. बरोबर. की त्यांना हे जगाच्या रंगमंचावरती त्यांनी कसं हे करावं, हा आम्ही संस्कार देतो त्यांना. बरोबर. जगाच्या रंगमंचावरती घडलेला भूमिका, तुमची भूमिका कशी, प्रत्येकाला भूमिका करावी लागते, कारण वर्ल्ड इज स्टेज, शेक्सपियरनी म्हणलेलं आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सगळी जग ही एक रंगभूमी आहे आणि त्याच्यावर आपण सगळेजण रोल करतो, भूमिका करतो. आणि जर ती भूमिका असेल तर त्यासाठी नाट्यशास्त्र शिकलं पाहिजे, त्यासाठी नाट्यसंस्कार झाले पाहिजेत. बरोबर. नाट्यसंस्कार तुमच्यावरती झाले असतील तर तुम्ही एक उत्तम अभिनेता होऊ शकता, पण उत्तम अभिनय करता येतो म्हणजे तुमच्यावरती नाट्यसंस्कार झालेत असं त्याला म्हणता येणार नाही. फारच छान सर. सर त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणत होतो की वाचिक अभिनय आजकाल कुठेतरी कमी पडतोय, तर वाचिक अभिनयाबद्दल तुम्ही काय सांगाल? बहुतेक हा पण एक नाट्य संस्काराचाच भाग आपण म्हणू शकतो. तेच आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आवाज कसा तयार होतो वाचिक अभिनयामध्ये, आपला आवाजावर अवलंबून आहे सगळा. बरोबर. तो कसा तयार होतो इथपासून, मग ती हवा, मग त्या हवेच्यामुळे कंपन पावणारे आपले स्वर पडदे आणि त्या स्वर आवाजाचे आपले 4 गुणधर्म, या गुणधर्मांचा जर अभ्यास तुम्ही केलात तर कोणीही असो, म्हणजे असं त्याला काही आवाज माझा फार गोड आवाज आहे किंवा माझा आवाज असं काही नाही आहे. तुम्ही आवाज चांगला बनवू शकता. आम्ही नेहमी ते मुलांकडनं गाणं म्हणतो की बा गंमत जम्मत चला करूया, आज आपण गाणे शिकूया, आज आपण नाटक शिकूया. सर याच्याबरोबरच तुम्ही अभ्यासाकडे पण आजकाल जरा लक्ष सुरू केलेलं आहे, लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही अभ्यास नाट्य ही एक चळवळ सुरू केलेली आहे. तर त्याला बहुतेक 2 का 3 वर्ष झाले ती चळवळ सुरू करून. तर त्याचा रिस्पॉन्स कसा आहे आणि मुळात ती अभ्यास नाट्य चळवळ सुरू करण्यामागचा मानस तुमचा काय होता? तर आता एवढं सगळं हे महत्त्वाचं आहे की याच्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतोय. हे नाट्यशास्त्र इतक्या भरतमुनींनी इतक्या काळापासून लिहून ठेवलेलं आहे. मग एवढं जर व्यक्तिमत्व विकसित होत आहे, मग हे शाळेमध्ये का होऊ नये? हे काही फी भरून काही थोड्या मुलांनीच फक्त व्यक्तिमत्व विकसित करायचं का? आमच्याकडे किती येतात मुलं? आज लाखो मुलं शाळेमध्ये आहेत, आमच्याकडे 1000 मुलं सुद्धा येत नाहीत त्यातली. मग या मुलांचं व्यक्तिमत्व विकास कसा होत असेल? मग यांना काही कलांचं शिक्षण अभ्यासक्रमात आहे की नाही? मग बरेच लोक म्हणतात की अभ्यासक्रमामध्ये हे घातलं पाहिजे वगैरे. मी 20 वर्ष अभ्यासक्रम समितीवरती होतो. नाट्य, नृत्य, चित्रशिल्प, गायन, वादन या 40% याला वेटेज आहे राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात, आपल्या आराखड्यामध्ये. पण आपल्या शाळेत कधी ते नव्हतं. म्हणजे आहे अभ्यासक्रमामध्ये पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही आहे. म्हणून मग माझं पहिलं मी मुलांकडे हे केलं. नंतर मला असं कळलं की भाई शाळेत शिकवलं पाहिजे, म्हणून माझ्या चळवळीचा दुसरा टप्पा होता नाट्यसंस्कार शिक्षकांसाठी. बरं. आणि मी अभ्यासक्रम समितीवरती काम असल्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या शिक्षकांशी माझा संवाद झाला. तिथले प्रातिनिधिक शिक्षक यायचे आणि ते म्हणायचे नाटक शिकून आम्हाला काय करायचं? तर म्हटलं काय करायचं म्हणजे आमच्याकडे थिएटरच नाही आहे, आमच्याकडे गॅदरिंग होत नाही, मग या मुलांनी नाटक शिकल्यावर करायचं काय? मग मला प्रश्न पडला की खरंच की मग नाट्यशास्त्र शिकू आपण, पण व्यक्तिमत्व विकासासाठी पोहायला शिकवायचं आणि पाण्यातच पडायचं नाही, मग उपयोग काय? म्हणून मग वर्गनाट्यगृह ही संकल्पना मी मांडली अभ्यासक्रमामध्ये आणि ती अतिशय लोकप्रिय झाली संपूर्ण महाराष्ट्रभर. की नाट्यगृह नकोच आम्हाला, आम्ही वर्गातच नाटक करू शकतो. मुलांचा पडदा, काही खर्च नाही काही त्याला, मुलांनी उभं राहायचं आणि मुलांनी बाजूला व्हायचं. मुलांचा पडदा करा, मुलांचं नेपथ्य करा आणि तुम्ही नाटक करू शकता. पण मग परत आपले मार्क्सवादी पालक ना मार्क पाहिजेत, नाटकात घेतलं मुलाला तर आमच्या मुलाला काढून टाका कारण त्याचं अभ्यासात दुर्लक्ष होईल. अरे बापरे. हा एवढा मोठा पालकांचा रेट असल्यामुळे मला ही कल्पना सुचली की अभ्यास नाट्य, की अभ्यासाच्या विषयी तरी नाटक करा, म्हणजे नाटकामुळे होणारा व्यक्तिमत्व विकास आणि
अभ्यास असल्यामुळे अभ्यासही होणार तुमचा. बरं तो अभ्यास अधिक मनोरंजक होतोय. म्हणजे जसजसं मी अनेक वर्ष मी आहे चळवळकरही, पण आता त्याला थोडंसं याच्यामुळे थोडंसं करोनाच्यामुळे ती चळवळ थोडीशी हे झाली होती, थंडावली होती. करोनानंतर पुन्हा सुरुवात करायला जरा वेळ लागला, स्पीड घ्यायला परत. पण आता संबंध महाराष्ट्रभर मी ही चळवळ पसरवतोय. जवळजवळ महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये जाऊन तिथे तर मी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्यात की 3 तासाची कार्यशाळा घेतो मी. त्या शिक्षकाला अभ्यासाच्या विषयावरती छोटंसं 10-15 मिनिटाचं नाटकला लिहिता आलं पाहिजे आणि ते वर्गातच कसं सादर करायचं असा 3 तासाची मी कार्यशाळा संबंध महाराष्ट्रभर घेतोय. आतापर्यंत नागपूर, अकोला अशा सगळ्या वेगवेगळ्या लांबच्या ठिकाणाहून घेतले. डोंबिवली, कराड, पाटण या ठिकाणी त्या शिक्षण मंडळांनीच मला आमंत्रण केलं की आमच्या 17 शाळा आहेत, या सगळ्या शिक्षकांना हे करा. वा. सोलापूरला एका उद्योजकीने मला बोललं की आमच्या 17 शाळा आम्ही दत्तक घेतल्यात, त्यांच्यासाठी तुम्ही हे घ्या. आणि अशा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मी करतोय. पुण्यामध्ये हे माझं काम चालूच आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की शिक्षकांचा खरं म्हणजे अध्यापनाचा हे सुद्धा त्यांचा कमी होईल खरं. म्हणजे समजा एखादा धडा त्यांनी बसवला, अच्या मुलांनी बसवला, त्या मुलांनी ब आणि क मध्ये त्या धडा शिकवायचंच नाही, नाटकच सादर करायचं. तेवढा वाचतं ना त्या शिक्षकांना, त्यांचा वेळ, शिक्षकांचा वेळ वाचेल. म्हणजे मला खरं कळकळीने सांगा असं वाटतं की शिक्षकांनी हे माहिती करून घ्या, माहिती करून घ्या. नुसताच वेळ वाचणार नाही तर त्या योगे बाकी लोकांना इंटरेस्ट वाढेल, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, शिक्षणातला इंटरेस्ट मुलांचा वाढेल. बरोबर. मनोरंजक शिक्षण होईल. मनोरंजक शिक्षण. एखादा अवघड विषय सुद्धा आपण नाट्यरूपाने पाहिला की तो चटकन समजतो, दीर्घकाळ लक्षात राहतो. नुसता धडा वाचून घेणं आणि तो प्रत्यक्ष बघणं किती फरक आहे. बरोबर. तो पोचतो, त्यांच्या मनापर्यंत पोचतो आणि सगळ्यांना नाटक करायला संधी मिळते. हा एक धडा या बाकाने करायचा, दुसरा धडा या बाकाने, तिसरा धडा या बाकाने. आणि माझी तर अशी खात्रीने म्हणजे खात्रीच आहे माझी अशी की या चळवळीमध्ये माझ्या असं लक्षात आलंय की शिक्षकांनी एक धडा केला ना, दुसरा धडा मुलंच करतात. त्यांना लक्षात येते, कारण रील बनवणारी मुलं आहेत, त्यांना ती एकदम इतकी चटकन आहे, त्यांची इतके शार्प आहेत ना, ते लिहू शकतात, छोटं नाटक लिहू शकतात. बरोबर. म्हणजे आता आम्हाला अनुभव आला स्पर्धेमध्ये, विद्यार्थ्यांनी नाटकं लिहिली आणि शिक्षकांना हारले. शिक्षक विद्यार्थ्यांच्या नाटकांना बक्षीस मिळाली. 8वी 9वी 10वीच्या मुलांना तेवढं लक्षात येतं. फारच सुंदर. ते तर म्हणतात की आम्ही खालच्या वर्गासाठी आम्ही लिहितो. बरोबर आहे. इतकं त्याच्यामध्ये त्यांना उत्साह निर्माण झालाय. बरोबर. शाळांमध्ये मी असा अनुभव आहे मला. बरोबर. सर, तुम्ही कार्यशाळेचा पण आत्ता उल्लेख केला की तुम्ही छोट्या छोट्या कार्यशाळा पण घेत असतात, आणि नुकतंच आमचं असं ऐकण्यात आलं की तुम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा एक कार्यशाळा तुम्ही गेला होता तेव्हा घेतली होती. तर थोडक्यात तो अनुभव आम्हाला सांगता येईल का? कसा होता, तिथले विद्यार्थी कसे होते आणि कशी झाली ती कार्यशाळा? तर अमेरिकेत कसं आहे की आपल्याकडे मराठी माणसं खूप तिकडे गेलेली आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की त्यांना आपण म्हणजे आपल्या वयाचे जे आहेत त्यांना मराठी येत आहे, पण तिथे जी जन्मलेली मुलं आहेत त्यांना मराठी येत नाही. आणि ती जेव्हा त्यांच्या आजी आजोबांकडे येतात तेव्हा आजी आजोबांशी संवाद साधू शकत नाहीत आणि मराठीतली गोडी त्यांना कळत नाही. पण त्या मंडळींनी धडपडीने तिथं मराठी शाळा सुरू केल्यात. आणि दर रविवारी मुलं तिथं त्यांनी अभ्यासक्रम केले तयार, आणि ते अभ्यासक्रम राबवतात तिथं, त्या मुलांना मराठी शिकवतात. तर ते मराठी शिकवताना मी जेव्हा गेलो होतो अमेरिकेत, तर त्या मराठी शाळेचं एक असे ट्रिप सारखं होतं. एका ठिकाणी सगळी मुलं आणि पालक जमणार होते. तर म्हणजे सर तुम्ही याल का? तर म्हणजे मी येईन. आणि मग त्यांना मी ती एक गोष्टही सांगितली आणि नाटकाचं महत्त्व सांगितल्यानंतर ते म्हणले की सर मग तुम्ही शिबिर घ्या. बर. आणि ते म्हणजे खरं पालक म्हणजे खरं आम्हाला पण खरं त्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. अरे वा. कारण हे आम्हाला पण माहीत नाही आहे. कारण सगळ्यांनाच काही नाटक शिकलेलं असतं तसं नाही, नाटक बघितलेलं असतं, नाटक आवडतं, पण हे नाटक शिकता येतं किंवा ही काय गंमत आहे ती त्यांनी सगळ्यांनी अनुभवली. आणि त्या मुलांना खूप आवडल्या त्या गोष्टी. जसं नाट्यशाळा स्पर्धेमुळे जसा मराठी संग्रह वाढतो मुलांचा. तुम्ही म्हणाल ना की अभ्यास नाट्यामध्ये ह्या कलेमुळे अभ्यासाला सुद्धा काय महत्त्व आहे, तर नाट्यछटेच्या स्पर्धेमुळे मराठी शब्दसंग्रह वाढला त्या मुलांचा. बरोबर. जो निबंधासाठी उपयोग पडतो. बरोबर. व्यक्त होण्यासाठी उपयोग होतो. बरोबर. कारण आपल्याकडली अशी मुलं होती की मराठीत नापास होणारी मुलं आहेत आपल्याकडे, इंग्रजी माध्यमातली, तेव्हा मराठीत मुलगा नापास झाला. पण तो कार्यशाळेला यायला लागल्यापासून त्याचे मार्क वाढत गेले, त्याला वाचायची आवड निर्माण झाली.
हा एक संस्कार आहे बघा, बरोबर की नाटक तुम्हाला बसवायचं म्हणलं तर तुम्ही वाचलं पाहिजे आधी, बरोबर. काहीतरी स्क्रिप्ट तयार करते, मग आपोआप मराठी वाचावंच लागतं. आणि आमच्याकडे ते इंग्लिश अलाउड नाही आहे, इंग्लिशमध्ये लिहिलेलं मराठी मराठीच वाचलं पाहिजे. पण तिकडे पण तुम्हाला तेवढा रिस्पॉन्स म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा मुलांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं मिळाला, त्यामुळे ती पण एक वेगळीच पर्वणी म्हणता येईल असं म्हणायला हरकत नाही, की इथनं पुण्यातनं अमेरिकेत जाऊन आपण काहीतरी शिकवावं. आणि तिथले बृहन महाराष्ट्र मंडळासाठी त्यांचा एक रेडिओ प्रोग्राम आहे, की त्यांची 50 महाराष्ट्र मंडळाशी जोडलेली आहेत. त्या रेडिओ केंद्रावरती दिवाकर आणि नाट्यछटा या विषयावरती माझं व्याख्यान झालं. अरे वा. म्हणजे दिवाकरची नाट्यछटा मी 7 समुद्रापलीकडे नेली. वा वा वा. सर, आपण नाटकांबद्दल इतकं बोलतोय, तर आजकाल AI मुळे तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा पिक्चर्समध्ये, फिल्म्समध्ये त्या तंत्रज्ञानाचा खूप वापर केला जातो. मग अशामध्ये मराठी प्रायोगिक रंगभूमी असू द्या किंवा व्यावसायिक रंगभूमी असू द्या, यांचं भविष्य तुमच्या दृष्टीने काय वाटतं, कसं असेल? मराठी रंगभूमी कधीही संपणार नाही, कारण ते जिवंत हे आहे. बरोबर. म्हणजे एक काळ तुम्ही बघत असाल की संगीत नाटकांची खूप मोठी आपली परंपरा होती, आणि नाटक कंपन्या होत्या, आणि जेव्हा सिनेमा आला तेव्हा त्या नाटक कंपन्या बुडाल्या, वाताहत झाली त्यांची. बरोबर. आणि आता नाटक कोणी बघणार नाही, नाटक कोणी होणार नाही असं झालं. म्हणजे एक काळ असा होता की नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखवला जायचं, नाट्यगृह बंद पडली. म्हणजे आर्यन, विजय हे जे आपले नाट्यगृह होती, विजयानंद, आर्यन, विजयचं म्हणजे लेमे नाट्यचित्र मंदिर असंच नाव होतं, लीनाची मग म्हणायचे, विजय टॉकीज जे होतं ते, ही नाट्यगृह होती. ही नाट्यगृह बंद पडून तिथं सिनेमागृह झाली. पण आता परत अशी परिस्थिती आली आहे की सिनेमागृहामध्ये परत नाटक दाखवावं परत असेल. म्हणजे तो काळ आता तर एवढा छान काळ आहे सध्या की आज नाट्यगृह वाढत आहेत, सिनेमागृह कमी होत आहेत आणि नाट्यगृह वाढत आहेत. म्हणजे एकेकाळ सिनेमाने आक्रमण करून नाटक संपेल असं वाटलं होतं, पण संपलं का? नाही, परत नाटक सुरू झालं परत. आणि आज एवढी लोकांना आवड आहे नाटकाची की 500-500 रुपये तिकीट देऊन नाटक बघायला लोक जात आहेत. एवढं नाटकाची लोकप्रियता वाढतीये, हाऊसफुल होतात प्रयोग. बरोबर. आणि नाट्यगृहांची संख्या वाढते. बरोबर. त्यामुळे असं वाटेल काही काळ की आता TV आला तेव्हा मग असंच झालं. आता टीव्हीवर नाटक पाहिल्यानंतर कोण नाटक जाईल तिकीट काढून नाटक बघायला, असं वाटलंच होतं काही काळ. चित्रपट, दूरदर्शन आणि आता AI असे काही माध्यम येऊ देत, नाटक संपणार नाही. कारण नाटकाची ही जी गोडी आहे, नाटकामुळे मिळणारा जो आनंद आहे, भरतमुनींनी सांगितलंय की दुःखी लोकांना आनंदी करण्याकरता आणि आनंदी लोकांना अधिक आनंदी करण्याकरता हे नाट्यशास्त्र मी लिहिलंय. आणि हे तर हवंच, लोकांना आनंद हवा आहे. बरोबर. लोक या ट्रेसमधनं याच्यामधनं लोकांना आनंद शोधतायत. तो जो नाटकापासून मिळणारा जो आनंद आहे तो एकदा का घेतला, गोडी लागली की बघा, काही आता लोक, तरुण पिढी पण मोठ्या प्रमाणावर ती नाटक बघायला यायला लागलेली आहे. बरोबर बरोबर आहे. सर, असं असताना आता आपण शेवटाकडे येऊयात. शेवटी मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की नाट्यसंस्कार जेव्हा मुलांवरती घडत असतात किंवा मुलं वेगळ्या वेगळ्या क्लासेसला जातात आणि नाटक आजकाल जोरात शिकतात, पण शिकल्यानंतर आजकाल पालकांची अशी अपेक्षा असते की लगेचच आमचं शिबिर संपलं, 2 महिन्याचं 15 दिवसाचं शिबिर संपलं की आमच्या मुलाला एखादं नाटक मिळाला पाहिजे, एखादा सिनेमा मिळाला पाहिजे, एखादी जाहिरात मिळाली पाहिजे. तर हे जे फास्ट एक्सपेक्टेशन लोकांचे आहेत, ह्याच्याबद्दल तुम्ही जाता सगळ्यांना काय सांगाल? पालकांना नेहमी आमच्या जेव्हा शिबिराच्या पहिल्या दिवशीच मी पालक सभा घेतो तेवढ्याकरता, आणि पालकांना सांगतो की ही संधी आहे, हे संस्कार आहेत, हे संस्कार त्याच्यावर होऊ द्यात. आता शिक्षणाचे संस्कार झाले तर सगळेच डॉक्टर होतात, इंजिनियर होतात का? नाही. शिकवतोच ना आपण. बरोबर. किती लाख रुपये फिया देऊन, पण तुम्ही जर असं म्हणलं की मला डॉक्टर्स व्हायला पाहिजे, तर तेवढे पर्सेंटेज त्याला मिळतेच असं नाही. तसंच नाट्याचं आहे. तुम्ही त्याला घाला, त्याला भूमिकेचं समजून घेऊ द्यात की हा अभ्यास काय आहे नाट्यशास्त्राचा, आपण काय प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण कितपर्यंत जाऊ शकतो. शेवटी नशिबाचा भाग तर वेगळाच आहे, परंतु कष्ट जे आहेत ते लोकांना असं वाटतं की अरे काय सोबत व्हायला आज केवढं पटापट हे मिळते, पण त्याचं जो काय स्ट्रगल आहे तो मी जवळनं पाहिलेला आहे.
अनेक वर्ष स्ट्रगल आहे हो त्याच्या बरोबर. पाठीमागं. असं नाही की एका नाटकात काम मिळालं की लगेच लोकप्रिय झालं आणि लगेच सिनेमा मिळाला. आणि सिनेमा मिळाला तरी सुद्धा त्यांनीच आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्याचा पहिला चित्रपट जेव्हा सिटी प्राईडला लागला तेव्हा तो सायकलवर बघायला गेला की बघ काय गर्दी झाली का काय बघावं म्हणून. तिथे गेला तर ते सामसूम होती सगळी. त्यांनी विचारलं म्हणजे कॅन्सल केला का, तिकीटच नाही खपली. सुबोध भावेचा हा अनुभव आहे त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेला आहे. मी बऱ्याच वेळा मला मुंबईत भेटला होता सुबोध, रस्त्यातनं पायी चालत असताना टिळक ब्रिजला फुटपाथवरच खाली वाकून नमस्कार म्हणलं काय चाललंय सोबत, तर म्हणा स्ट्रगल चाललंय. स्ट्रगल आहे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे तुम्ही शिबिर घेतलं आणि लगेच तुम्हाला हे मिळेल असं नाही. एकतर वारंवार करावं लागेल, रियाज करावा लागेल, त्याच्यात डेव्हलपमेंट. आणि ते खरं जाणवतं, आम्हाला तर जाणवतंच. काही पालकांना प्रामाणिकपणे म्हणतात की सर आम्ही घातलं तेव्हा वेगळा आणि आता 15 दिवसानंतर वेगळा झालाय. एवढा फरक आहे ना, व्यक्तिमत्व विकास होतोय ना. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या बाजू आहेत त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नुसता अभिनय सोडून त्याच्यावर होणारे नाट्यसंस्कार, त्यामुळे होणारा व्यक्तिमत्व विकास, एक चांगला माणसाची घडण तिथे होत असते. सो हे पण दृष्टिकोन बहुतेक बघितले गेले पाहिजेत. नक्कीच. एक चांगला माणूस म्हणून घडतोय की नाही हे पालकांनी जास्त बघावं. नक्कीच सर तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं मार्गदर्शन दिलं आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्त आम्हाला तुमचा सहवास लाभला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि परत एकदा धन्यवाद. थँक्यू. नाट्यसंस्कारच्या समृद्ध नाट्यछटा स्पर्धांचे समारोप समारंभ किंवा इतरही नाटुकले ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला यूट्यूबवरती बघायच्या असतील तर नाट्यसंस्कार कला अकादमी या नावाने यूट्यूब चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. तिथेच सरांनी नाट्यछटा म्हणजे नेमकी काय याचं सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे. तर त्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा, त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आजचा पॉडकास्ट आपण हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे इथे घेतला होता. तुम्हाला पण जर का तुमचे पॉडकास्ट घ्यायचे असतील किंवा जॅमिंग सेशन्स घ्यायचे असतील तर या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. खाली आम्ही नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा.